पुढची बातमी साताऱ्यातून। साताऱ्यात महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर डोंगर खचल्याची बातमी। मुसळधार पावसाने डोंगर खचून महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर माती, चिखल आणि दगडाचे ढीग जमल्याचं पाहायला मिळालं। दोन्ही बाजूकडील वाहतूक ही यामुळे ठप्प झाली, तर दोन्ही दिशेने तापोळ्याकडे जाणारी वाहतूक आणि महाबळेश्वरच्या दिशेने येणारी वाहतूक यात सकाळपासूनच ठप्प झालेली। प्रतिनिधी साई सावंत सध्या फोन लाईनद्वारे जोडले गेलेले आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया। साई, आपण ही बातमी पाहतोय साताऱ्यातून, दोन्ही बाजूची जी तापोळ्याकडे जाणारी आणि महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक आहे ती ठप्प झालेली आहे। प्रवाशांचे नेमके कशा प्रकारे हाल होत आहेत, प्रवाशांचं काय म्हणणं आहे आणि मग पर्यायी मार्ग कोणता आहे? नक्कीच विक्रांत, महाबळेश्वर तालुक्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस चालू आहे। गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळण्याचं प्रमाण देखील 2 ते 3 दिवसांपासून चालू होतं। मात्र आज या तापोळा ते महाबळेश्वर रोडवरील असणाऱ्या खंबीरबोल या गावच्या हद्दीमध्ये संपूर्णतः डोंगर खचून रस्त्यावर आलेला आहे। त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक देखील आता ठप्प आहे आणि त्याचबरोबर प्रशासन देखील आता पोहोचलेलं आहे। जेसीबी असेल, पोकलँड असेल यांच्या मार्फत हे लवकरात लवकर ही दरड हटवण्याचं काम चालू आहे। मोठ्या प्रमाणात प्रवाशांना देखील फटका बसलेला आहे। विक्रांत, निश्चित साई, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।